नाही, पण संभाजीनगरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे मंत्री अतुल सावेजी, आम्ही सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड सर्वांनी खूप प्रयत्न केले आहे आणि लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर योजना जी होती ती यवतमाळच्या एका गावामध्ये होती, मात्र त्याला पाणी नाही म्हणून एक 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. पाणी भरताना योजना आहे परंतु योजनेला पाणी नाही अशा प्रकारची स्थिती. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना 2.5 वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या होत्या. मग आमचं सरकार आलं, आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. एक नळ योजनेचं काम चालू करणे आणि पूर्ण करायला 2-2.5 वर्ष लागतात, कारण त्याचं पाईपलाईन टाकावी लागतं, स्त्रोत्र बळकट करावे लागतात, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे. तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल, अमृत पाणी पुरवठा योजना असतील, या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहे. या उन्हाळ्यात थोडा त्रास होईल, पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पाणी टंचाईच्या बाहेर झालेला दिसेल. नाशिकमध्ये जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे लोक सापडले नाही, महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लान ती घटना केली आहे. त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू, आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावेळेस त्यांनी हल्ला केला, पोलिसावर हल्ला केला. नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांना मार खावा लागला. पण पोलिसांनी सर्व हुडकून काढलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल. हिंदी सक्ती विरोधाचे आहे तर मोर्चे आक्रमण झाले, दादरमध्ये बॅनर लागले आणि राज ठाकरेंनी आज लातूरची बैठक देखील केली. नाही, असं आहे की 2 गोष्टी आहे. मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आहे. ती देशामध्ये आपल्या मातृभाषेचं, कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये आहे. पण हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदीसुद्धा लोकांना आली पाहिजे. मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे, ती आमची सर्वांची प्रायोरिटी आहे, कारण ती आपली मातृभाषा आहे. पण हिंदीसुद्धा राष्ट्रभाषा आहे, ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे. याकरता जी काही नवीन शिक्षण नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. नीलम गोरे यांनी आणखी एक घटना समोर आली, एका महिला सरपंचला बेदमपणे मारहाण. नाही, बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या जरा गंभीरच आहे. एकदा माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करताय, पण बीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये. ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतो आहे आणि जो गुन्हा होतो आहे त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात. आतापर्यंत काय होतं की गुन्हे करायचे पळून जायचे, आता पकडलं जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम शासन होतपर्यंत काम करतायत. उज्ज्वल निकमसारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्हे हाताळतायत. त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे. नीलम गोरे यांनी मोठं विधान केलंय, मुंबई आणि ठाण्याबाहेर युती होणं शक्य नाही. नाही, आपापला पक्ष वाढवा लागतो. शेवटी नीलमताई गोरे असतील, एकनाथराव शिंदे असतील, आम्ही असू, अजित पवारजी असू, त्यांना आपला पक्ष वाढवायचा ही प्रायोरिटी आहे. त्यामुळं कार्यकर्ते विचलित होतात जर आपण त्यांना काही संधी दिली नाही तर. कारण आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मी निवडणूक लढेल. आम्ही असंच सांगतो की बाबा आपण महायुतीमध्ये लढणार आहोत, आमच्या सूचना कार्यकर्त्यांना महायुतीच्या आहे. पण आता स्थानिक लेवलला कधी कधी युती होतं.